काय झालंय तुला? शांत शांत काय आहे? आयला ऊसाचं? सुम्या ऊसाचं काय म्हणतोय? कोणतं भाऊ आहे? अरे ते तुला सांगितलं ना गावाच्या मागची ती हा ते का? हा ते त्याच्यामुळे टेन्शन मध्ये काय? त्या करा, किती वेळेस काय म्हणता? यार आम्ही चांगली जागा शोध्यार बॅनर लावण्यासाठी. अरे समोर भाऊ आपण भेटेन. मी काय म्हणतोय ऐका ना, मंदिरापाशी लावू. त्यांचे कार्यकर्ते पण तिथं बसलेले असतात. हा तिथंच का? बोललं. तिथंच तिकडंच का? लावू आपण. त्यांची जळाली पाहिजे. असं करायचं इथं. असेल की ते जागा असेल ना. अरे मग चांगली ना बाबा, चांगली त्याच्यात जागे बाबा आपल्या भाऊचा बॅनर लावू चांगली. तिथंच लावू, त्यांची जळाली पाहिजे. पण चांगली चल 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 लवकर तिथं मंदिरापाशी मंदिराची तिथंच लावू. तिकडेच लावू, कार्यकर्ते पण तिथं असतात. त्यांची तिथं जागा असं करे आता तिथं पण असेल की आयला करून जायचं सगळं यायचं आपल्याला सुम्या. ए बाबा असं नको आम्हाला. येडा झालाय का? येडा आहे. भेटायला का गाडी घेतो तर मग ये ना तुम्ही. यांच्यासोबत ए भाऊ, मला इथं आपल्या आणू आपली इथं. अरे बाप तिथंच बसलेत ते माहिती का? मला वाटलं एकच असेल ना, तीन तीन म्हणते बसले रे. त्यांचं यायला. मी काय म्हणतोय, इकडे लावा असं. हा बोले जागा खेळा पण आहे तिथं बघ. यार ते पण ते पोरं कोण दिसू राहिले? ते नानाच पोर दिसू राहिले. नानाचे आहे का? आणि तू साप पकडून ठेव. ए धर रे इकडे. असणार इथं बरोबर. मी तर काही केलं पण नाही. अरे बाप, मी एक पेज अरे 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 काय 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 चाललंय? अरे बाप, फेल झालं तर काय करणार? अरे बाप, आई बाबा आपल्याला खूप ओरडायचे. हो लोक आले ना आपण असताना भाऊसाहेबची बॅनर तिथं. नाही, लावते पे कुठं आपल्या गावाच्या मंदिरावर. मी काय म्हणतो, यांची माझ्या पाव लागते. अरे खरंच आहे भाऊसाहेब. आम्ही थोडस वरती घे. वरती वरती वरती. हा 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 थोडस आहे साईडला, थोडस आहे साईडला. हा इकडे 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 इकडे. हा आणि ऐक ना, थोडस डाव्या बाजूने वरती घे रे. भाऊसाहेबांचा चेहरा चौकात एकदम दमदार दिसला पाहिजे. यार एक नंबर बॅनर बसले यार भाई. मस्त, एकदम मस्त बॅनर बसले यार. आता साहेबले कडक दिसून राहिले. हा बरोबर. आपल्या गावाचा राजा माणूस आहे, नाही त्यांचा तोराच वेगळा आहे. काय रे राजा माणूस? अरे हड. अरे आमच्या आत द्यायला लागला ना, तुझ्या बॅस हळून जातील. बरोबर बोलला तुम्ही. यांचं काय नुसतं बॅनर मोठे काम शून्य. जास्त बोल नका रे. त्यांची लायकी का मी आज दाखवतोय सोशल मीडियावर व्हिडिओ टाकू. काय म्हणतो रे? बारके पोरे बारके पोरे थांब. चल 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 चल. अरे कबीर, मला खूप जर भूक लागली यार. काय आणलंय तू डब्यात? आईने आज डब्यात पोहे दिले आहे. आपण चौघे मिळून मधल्या सुट्टीत खाऊया, मस्त वाटेल. हो यार. आणि संध्याकाळी शाळेनंतर आपल्या आता नव्या मैदानावर क्रिकेट खेळायला जायचंय, विसरू नका. हो, पण बॅट मी आणणार आणि पहिली बॅटिंग माझी आहे, कारण मागच्या वेळी सोहमने मला चुकीचा आउटी लावला. पिऊ, तू मुलगी असून इतकी छान क्रिकेट खेळते याचं कौतुक वाटते. हो ना. मुली क्रिकेट खेळू शकत नाही का? अगं तसं नाही ग, सोड तू. इथे की भूक लागलीये आणि तू तुझा फेमिनिझम सुरू करतेस. हे बघा, हा सगळा परिसर आहे. हा जवळजवळ 2000 हेक्टर परिसर आहे. हा डेव्हलप होणार. उद्या इथं रोड होतील, पाणी होईल, डेव्हलप होईल. हे सगळा निसर्ग आहे, डेव्हलप करू शकतो. हे पर्यटक येतील, आपलं जे उत्पन्न वाढेल, महाराष्ट्राचा विकास होईल, देशाचा विकास होईल, आपल्या गावाचा विकास होईल. हा सुद्धा आपण डेव्हलप करू. हे बघा, इथे झाडे लावू. अजून वनीकरणाकडून आपण 5000 झाडे इकडे पाठवलेले आहे. उद्या 50 करू, तुम्ही म्हणाल ते करू. आणि इथे सिंचनासाठी त्यासाठी पाणी, कारण डोंगराचा भाग सगळा उतरणीचा आहे, पाणी वाहून जातं. तर त्यासाठी आपण डोंगराचा भाग आहे, त्यामुळे आपण इथं पाण्याचं सिंचन. हेच का तुमचं विकासाचं राजकारण? वा वा, या आम्हालाही थोडी विकास करायची संधी द्या. सहकार्य करतो आम्ही तुम्हाला.
नाना तुमच्या वाडीतला आधी हा पाण्याचा वाल बंद करा. माझ्या माणसांना पाणी मिळत नाही. भाऊसाहेब धमकी देऊ नका. तुमच्या भागामध्ये 24 तास पाणी, आमचा भाग 24 तास दुष्काळग्रस्त. तुमचं हे विकासाचं राजकारण आम्हाला चालणार नाही. माझ्या नादाला लागू नका नाना. मी 20 वर्ष गावावर राज्य केलेलं आहे, हे विसरू नका. गेले तुमचे ते दिवस. आता जनता जागी झालेली आहे. या निवडणुकीत तुमची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही. नाना तोंड सांभाळून भाऊसाहेबांच्या विरोधात एक शब्द ऐकून घेणार नाही आम्ही. रावले जास्त माझा आला का तुला? एका मिनिटात ती मस्त सुधरा. अरे काय करता तुम्ही? बरं झालं गुरुजी तुम्ही आले. बंद करा हा तमाशा. निवडणुका येतील आणि जातील, पण गावातली शांतता भंग होता कामा नये. हो ताई, यामध्ये आमची काही चुकी नाही. सुरुवात यांनी केलेली आहे. सरपंच भाई तुम्ही यामध्ये पडू नका. हा आमचा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अरे काय चाललंय काय गावामध्ये? भाऊसाहेब, नानासाहेब, तुम्ही तर ज्येष्ठ आहेत नाही गावातले. ह्या तरुणांसमोर तुम्ही काय आदर्श ठेवणार आहेत? मग काय आम्हाला इज्जत वगैरे आहे का नाही? कशाची? मान सन्मान. तुम्हाला माहिती आहे का आज क्लासमध्ये काय झालं ते? मुलांना सर्व होमवर्क वगैरे करून ठेवा. ठीक आहे, येते मी. 2 मिनिटात आले, शांत बसा. तू पाठीमागं का बरं गेलास? माझी मर्जी. आरो काय झाले? तू माझ्याशी बोलत का बरं नाहीस? मी काय केले? कबीर, माझे बाबा म्हणाले तुझ्या बाबांनी आमच्या नेत्याचा अपमान केला, म्हणून मी तुझ्याशी बोलत नाही. तू पण माझ्यापासून लांब का बसलीस? आपण दोघं एकत्रच फिरतो ना. सोहम, घरातल्या वातावरण खराब आहे. बाबा म्हणाले तर तुझ्या घरी गेले तर मला मारतील. मला खरंच भीती वाटते. राजकारणामुळे आपली माहिती का दुखते? आपल्याला काय करायचं होतं निवडणुकीशी? मलाही नाही आवडत हे सगळं, पण काय करू, घरी बाबा चिडलेले असते. तुमच्या ह्या राजकारणामुळं मुलांमध्ये भांडणं चालली. तुम्हाला माहिती त्या गोष्टी? नानासाहेब, तुम्हाला माहिती या गोष्टी? हे बघा, तुम्हाला पटत असेल तर ऐका मी जे सांगितलंय ते. नाहीतर काय तुमचं हे रोजच चालू आहे, गावातली भांडणं, चौकातली भांडणं. बघा, चालतं, येतो मी. लक्षात ठेवा. दुपारी पोरांमुळे लोक वाचले तरी आता टाइम चांगलाय. गावातून चौकात कोणी दिसत नाही. हा टाइम चांगलाय. टाका बॅनर पडतो. चला पटकन लवकर रक्त येतेला उचलायला आपण तिथपर्यंत घेऊन जातो, पण मम्मी आहे. करुणा करा माझा नाथाचा, तुझे करे आता तारा.
सोम काय झालं म्हणजे बाळाला? सोम ए बेटा उठ. अरे बाळा, अरे काय झालं? काळजी करून आम्ही आहे बाहेर सांगू आणि काय म्हणाले डॉक्टर? जास्त काही सिरियस नाही. नाना तुमच्या कार्यकर्त्यांनी माझ्या भागातल्या लोकांवर दगडफेक केली. शक्यच नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांकडे दगड नव्हते. भाऊसाहेब नाना, ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही उड्या मारत होता ना, ते केव्हाच पळून गेले. त्या लेकरांनी त्यांचा जीव वाचवला. पण गुरुजी, गावात तो आमचा एक स्टार आहे, पण आम्ही गप्प कसं बसला. आम्हाला काही इज्जत बिज्जत आहे की नाही? कसली इज्जत, जी इज्जत निष्पाप पोलांची रक्त सांगते इज्जत कसं समान आहे. तुमच्या ह्या सोशल मीडियामुळे दिवस आले. आता तरी भांडण न करू. हॉस्पिटलमध्ये थोडी शांतता राहू द्या. इथं पण तुम्हाला भांडणं करायची आहे का? बाबा नाना प्लीज आता तरी तुम्ही तुमचं भांडण थांबा. तुमच्यामुळे आमच्या मित्राला जीव गेला असता. आम्हाला तुमचे नेते नको, आम्हाला तुमचे बॅनर नको, आम्हाला आमचा खेळणारा सोहम परत हवा. जर तुमच्या राजकारणामुळे आमची मैत्री तुटणार असेल तर आम्हाला असलं राजकारण नको आहे. शांत बसा, लाज वाटू द्या त्याला. मुलगा आत मृत्यूशी झुंज देते, तुम्हाला अजूनही राजकारणाची पडली. अहो भाऊसाहेब नाना, तुम्ही ज्यांच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न केला ना, त्यांनीच आज प्रेमाची आणि मैत्रीची व्याख्या शिकवली. आज या मुलांकडे पाहून आमचे डोळे उघडले. राजकारण चौकातच बरे, घराघरात नको. भाऊसाहेब, मला हे माफ करा. सोहम आता बरा आहे. आपण लवकरच क्रिकेट खेळायला जाऊयात ग्राउंडला. काय? हो, आणि डबाही एकत्र खाऊया. आपली मैत्री त्या चौकातल्या बॅनर पेक्षाही खूप मोठी आहे. हो, आणि पहिली बॅटिंग माझीच असणार. हो लक्षात ठेवा. हो सोहम, पहिली वाटी.